यवतमाळ जिल्ह्यात बंजारा समाजातील दिवाळी ही 2 दिवस साजरी केली जाते। बंजारा गोरबोली भाषेत दिवाळीचा उल्लेख दवाळी असे करतात। अविष्ण अमावस्येचा दिवस हा बंजारा समाजातील दिवाळीचा पहिला दिवस असतो। याच दिवशी सायंकाळी तांड्यातील अविवाहित मुले दिवे लावलेली पंथी म्हणजेच बंजारा बोली भाषेमध्ये त्याला ढाकरी असे म्हणतात। या पंथी हातात घेऊन तांड्यातील नायक म्हणजे समाजाचा मुखिया यांच्या घरी जातात। तिथे त्यांना ओवाळणी करतात। त्यानंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन ओवाळणी करतात। यावेळी मुली बोली भाषेत गीत म्हणतात। या मुली प्रत्येकाच्या घरी गेल्यानंतर त्यांना मेरा दिला जातो। मेरा म्हणजे ओवाळणी। ज्येष्ठ व मोठ्या व्यक्तींकडून त्यावेळी आपापल्या परीने त्यांना पैसे दिले जातात। अशा प्रकारची बंजारा समाजाची दिवाळी साजरी केली जाते। विदर्भ सिटी न्यूज यवतमाळ। नमस्कार। आमच्या बंजारा समाजामध्ये ज्याप्रमाणे दिवाळी हा सण साजरा केला जातो, हा सण म्हणजे हा हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा उत्सव आहे। दिवाळी हा सण सगळ्याच समाजात खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, पण हिंदू धर्मामध्ये याचं काही वेगळंच अनोखं कारण आहे। ते म्हणजे आपले रामजी त्यांनी आपल्या रामजींनी ज्यांचं वध केलं होतं आणि ते परत आले, ते म्हणजे रावणाचं वध करून ते अयोध्येला परतले, म्हणून दिवाळी हा सण खूप मोठ्या प्रमाणात हिंदू धर्मात साजरा केला जातो। दिवाळी या सणाचं महत्त्व म्हणजे आपण दिवे लावून लक्ष्मीजीची पूजा करून, आणि आमच्या बंजारा समाजात हा सण का साजरा केला जातो याचं कारण असं आहे की बंजारा समाज हा हिंदू समाजाशी एकदम निगडीत आहे आणि बंजारा समाज हा तांडावस्ती करून राहणारा समाज आहे आणि आम्ही गाई गोर रक्षाची पूजा आधीपासूनच करतो। दिवाळी या सणाला आमच्या बंजारा समाजात गायीची पूजा केली जाते आणि त्याचप्रमाणे आम्ही जो आता वर्षे दनेरी कोट दवाळी आई तो न मेरिया, वर्षे दनेरी कोट दवाळी बाबा तो न मेरिया, अशा प्रकारे जे आम्ही 2 कडव्याचं जे गाणं बोललं ते म्हणजे आमचं एक जल्लोष उत्साहाचं कारण आहे। आम्ही त्याचप्रमाणे एक जल्लोष उत्साह साजरा करून जे आमच्या बंजारा समाजातील कुवाऱ्या मुली असतात, म्हणजेच आम्ही त्यांना गौरी म्हणतो, आमचे 2 सण असतात, एक तीज आणि दिवाळी। हे सण आम्ही जे कुवाऱ्या मुली असतात त्यांच्यासाठी साजरा करतो। याच्यामध्ये आम्ही आमचे जे नातेवाईक आहे, आई बाबा, आमचे इतर नातेवाईक यांच्या घरी जाऊन आम्ही जे 2 कडव्याचं आमचं जे गाणं आहे, वर्षे दनेरी कोट दवाळी काकू तो न मेरिया, असं प्रकारे म्हणून आम्ही त्यांना एक म्हणजे आमचा उत्साह साजरा करतो आणि त्यांनी आम्हाला गिफ्टच्या स्वरूपात काही पैसे देतात, म्हणजेच आम्हाला गिफ्ट सुद्धा देतात। अशा प्रकारे आमच्या बंजारा समाजात दिवाळी हा सण साजरा केला जाते। दिवाळी हा बंजारामध्ये खूप महत्त्वाचा सण म्हणून साजरा केला जातो। या सणामध्ये आम्ही वर्षे दनेरी कोट दवाळी दादा तो न मेरिया असं नातेवाईकला मेरिया मागायचा जो हा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करतो। हाच आम्हाला मोठ्यांपासून आशीर्वाद मिळण्याचा कार्यक्रम असतो। आम्ही याच्यात वर्षे दनेरी कोट दवाळी दादा तो न मेरिया दादी तो न मेरिया असे सगळे नातेवाईकांचं नाव घेऊन त्यांच्याकडे मेरिया मागायला जातो। ही म्हणजे आमची सांस्कृतिक पद्धत आहे। दिवाळी हा मुलींचा सण मानला जातो दिवाळी बंजारा समाजामध्ये, आणि त्यामुळे सगळ्या मुली एकत्र येऊन गोदांची पूजन करत असतात आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेत असतात। त्यासाठी ते विशिष्ट गाणं बोलत असतात आणि त्या गाण्याद्वारे ते मोठ्या व्यक्तींकडून आशीर्वाद घेत असतात आणि त्यांना शुभेच्छा देत असतात। ही परंपरा बंजारा समाजामध्ये खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि ते परंपरा आम्ही कायम ठेवत आहे। आजकालच्या पिढींना याबद्दलची माहिती नसते, त्यामुळे मला हेच सांगायचं आहे की सगळ्यांना आपली परंपरा जपण्याचा आणि त्याचा परंपरा मागचा अर्थ काय असतो ते सगळ्यांना माहिती राहिलं पाहिजे। आपली परंपरा आपल्याला जपता आली पाहिजे।